आज आपण सकाळच्या टिफिनसाठी झटपट अशी कांदा टोमॅटोमध्ये घोसाळ्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे। थोडीशी रस्सा अशी आपण आजची भाजी करणार आहे। त्यासाठी मी घोसाळ्याचं वरचं थोडंसं असं सुरीने काढून घेतलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून एक मोठ्या साईजचा कांदा कापलाय तो टाकलाय। त्याच्यावर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकलेत। कांदा छान असा गुलाबी झाला की त्याच्यावर मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे, घरीच बनवले। आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना घालून पेस्ट अशी बनवून ठेवलेली असते माझी। 1 मिनिट असं आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। पेस्ट परतून झाली त्याच्यात आपल्याला सर्व हे सुके मसाले टाकायचे आहेत। पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकले, 1 चमचा गरम मसाला टाकलाय, 1 चमचा धने पूड टाकली आहे। तिखट वगैरे सर्व तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहे, कमी जास्त करू शकता तुम्ही। 1 मिनिट आपल्याला हे सर्व सुके मसाले परतून घ्यायचे आहेत, जास्त वेळ परतायचे नाही आहेत जळेपर्यंत। नंतर त्याच्यावर हा एक मोठ्या साईजचा मी टोमॅटो कापलाय तो टाकते आहे। त्याच्यावर ही आपली घोसाळ्याची भाजी कापलेली आहे बारीक ती टाकली आहे। आता मीठ टाकायचं चवीनुसार आणि सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान मिक्स झाल्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची आहे। या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी घालायची जरूरत नाही आहे, त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवून घेणार आहे। झाकण ठेवलं की आपणच भाजी पाणी सोडायला सुरुवात करते। भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं। आता 5 मिनिटं ही वाफेवर अशी मी करून घेतले, असं त्या भाजीचंच पाणी सुटलं आहे आपलं। हे छान मिक्स करून घेऊया। ही भाजी चण्याची डाळ घालून पण छान होते। चण्याची डाळ 2 तास भिजत घालून तुम्ही याच्यात घालू शकता, जेव्हा भाजी घालता तेव्हाच छान लागते। अशी आपली भाजी तयार आहे। आता याच्यात मी थोडासा वरून मॅगी मसाला टाकते, म्हणजे त्याची चव अजून छान लागते। अर्ध पॅकेटच टाकते मी मॅगी मसाला टाकून मिक्स करायचे। कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक वाफ काढायचे। अशी आपली घोसाळ्याची भाजी तयार आहे। अशाच वेगवेगळ्या भाजीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन चेक करू शकता, सर्व प्रकारच्या भाज्यांची रेसिपी आहे। कशी वाटली तुम्हाला ही घोसाळ्याच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।